मुलं बाहेरगावी असतात तर त्यांच्यासाठी हे खास लाडू करून दिले आहे. आणि चला म्हटलं हिवाळा संपायच्या आधी मुलांना हे लाडू नक्की करून पाठवायचे. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजल्यानंतर थोडे बदाम घ्यायचे, 1 वाटी बदाम, आणि त्यामध्ये थोडं तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये मी काजूसुद्धा टाकणार आहे. काजू आणि बदाम दोन्ही आपल्याला तुपावर चांगले भाजून घ्यायचे. थोडे मनुका घेतलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला अंजीरसुद्धा टाकायचे आहे. तुम्ही याचं प्रमाण थोडं वाढवू शकता, पण माझ्याकडे एवढे असल्यामुळे मी तेवढ्याच घेतल्या आणि त्यामध्ये भाजून घेतलेले आहे. आणि नंतर आपल्याला खारीक घ्यायची आहे, ते पण तुपावर चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी खोबरा किस. त्याच्यामध्ये परत तुम्ही जास्त ड्रायफ्रूट टाकू शकता. सगळं आपलं छान भाजून झालेलं आहे. सुरुवातीला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे, नंतर काजू बदाम हे सुद्धा बारीक करून घ्यायची. खारीक आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. सगळं साहित्य एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. अंजीर आणि मनुका हे सुद्धा आपल्याला मिक्सरवर बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि ती सुद्धा बुकटी आपल्याला त्यामध्येच टाकायची आहे. सगळं साहित्य आपलं आता एकत्र झालेलं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला खोबरा किस त्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता मी तर बारीक करते, किंवा तुम्ही हाताने सुद्धा त्याला कुचकरू शकता. आता सगळं साहित्य एकत्र करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हाताने छान मस्त तोडून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. कढईमध्ये थोडा गूळ घ्यायचा. तर 1 वाटीच्या जवळ इथे गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं. 2 चम्मच, छोटे 2 चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि त्याचं आपल्याला गूळ विरघळेपर्यंत होऊ द्यायचं आहे. पूर्ण आपला गूळ विरघळून झाला की मग मिश्रणमध्ये टाकायचं आहे. हे लाडू अतिशय झटपट होतात आणि तुम्ही केव्हाही करू शकता. हे लाडू खायला सुद्धा खूप छान लागतात. आणि पूर्ण मिश्रण आपलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि कोमट असतानाच आपल्याला लाडू वळायचा आहे. बघा, मस्त गरगर असा लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे. असेच आपल्याला संपूर्ण लाडू आता वळून घ्यायचे आहे. कोरडे वाटत असेल तर तुम्ही परत मिक्सरवर फिरवू शकता. आपले मस्त असे छान असे लाडू झालेले आहे. रोज 1 लाडू खायचा आणि तुम्ही मुलांना असे लाडू करून देऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब.